कोणतीही गोष्ट करायला योग्यता आणि पात्रता लागते. तुम्ही म्हणता महाराज असं कसं काय? ऐका, एकच वाक्य सांगतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. संसार आनंदानं करायचा असेल तर तिथं पैसा लागतो. परमार्थ करायचा जर असेल तर तिथं पुण्य लागतं. कुणीही कीर्तनाला येऊ शकत नाही आणि कुणीही दारू प्यायला जाऊ शकत नाही. दारू प्यायलाही पाप करावंच लागतं, मांस खायलाही पाप करावंच लागतं आणि इथं यायला पुण्य करावं लागतं. ऐका, पीक कधी उगवतं? लोक म्हणतात बी घातल्यावर पीक उगवतं. नाही उगवत. पहिले त्याला जमीन पाहिजे, जमीन असायला पाहिजे. जर जमीन असेल तर पीक उगवतं आणि जमीनच नसेल तर पीक कुठून उगवेल? तस परमार्थ करायचा आहे. परमार्थ लोक म्हणतात कसाही केलं तर चालतो. तसं नाही आहे. ऐका, संसार कसाही केला तरी चालतो. संसार कसाही केला तरी चालतो, पण परमार्थ कसाही केला तर चालत नाही. काय चालत नाही? परमार्थाची सुरुवात करतच असताना त्या माणसाला सांगितलंय की तो जीव साधन चतुष्टमय संपन्न असला पाहिजे. तो शम त्याच्याकडे राहिला पाहिजे. तो ते शब्द सोडतो. त्याच्याकडे इंद्रिय निग्रह असला पाहिजे. त्याच्याकडे मनोनिग्रह असला पाहिजे. आज आपल्याला एकादशीचा व्रत दिला. देव भेटेल का? पुण्य लागेल का? देवाच्या जवळ घेऊन जाणार आहे का? हा सगळा नंतरचा विषय. अरे पहिले आपले इंद्रियच आपल्या ताब्यात नाही आहे. इंद्रियानाम जयोशूरो धर्मचरति पंडिता. तुकोबाराय म्हणतात इंद्रियाची कसमस मोडे. कुणालाही जमणार नाही. तसा तुकोबारायाची आर्थिक दृष्ट्याच्या आपण जर परिस्थितीचा जर विचार केला काय होतं? तुकोबाराय इतका श्रीमंत जगात कोण नव्हता. कारण इतकं फलाढ्य पुण्य होतं. विमान वैकुंठातून आलं. पण तुकोबाराय स्वतः बोलतात ना, बाईल मेली बरे झाले देवा निघाले दिवाळे. मी बोलत नाही. तुकोबाराय सारखे महात्मे बोलतात. दुष्काळे आटला द्रव्य नेला मान स्त्री एकी अन्नान्न. आज तुकोबारायच्या नावावर मला रोज पंचपक्वान्न आहे. आपल्या घरी खायला मिळत नाही. आपल्या घरी जावं याला तरी आपण त्याला खाऊ घालू शकत नाही. पण तुकोबारायच्या नावावर महाराजही खातो, वारकरी खातो, कीर्तनाला आलेलाही खातो, कीर्तन न ऐकायला येऊन सुद्धा खाऊ घालतो. चिंतन करायचं त्याच्यावर थोडं. म्हणजे परमार्थात पुण्य लागतं. पण पुण्य करावा कसा लागतो? महाराज सांगतात हे शरीर आहे, या शरीरामध्ये बुद्धी आहे, या शरीरामध्ये मन आहे, या शरीरामध्ये चित्त आहे.
अरे पहिला तुझी बुद्धी चांगली पाहिजे का नाही? आपली बुद्धी बघा, परमार्थ किती जरी केला तरी बुद्धी चांगली पाहिजे. रावणाच्या हातात आत्मलिंग होत की नाही? पण रावणाची बुद्धी खराब झाली की नाही? आणि अजून एक गोष्ट सांगतो, कधीही पाप करत असताना असत्याच्या नावावर पाप होत नाही. अजून एकदा सांग, पाप मला बोलणं समजेल का नाही मला माहिती नाही. पाप होत असताना असत्याच्या नावावर होत नाही. पाप होत असताना सत्याच्या नावावरच होत असतो. विरोधी पक्ष का बोंब मारत असतो? त्याला खायला मिळत नाही, सत्तेवर तो बसला, तो भरपूर खातो म्हणून हा बोंब मारत असतो. त्याच्या पुढे रावणानं सीतेला पळवलं. ऐका, सीतेनं जर लक्ष्मण रेषाचं जर उल्लंघन केलं नसतं तर रामायण घडलं असतं का? रामायण कधी घडलं? सीतेनं लक्ष्मण रेषेचं उल्लंघन केलं. पण सीतेनं लक्ष्मण रेषेचं उल्लंघन का केलं याचा कधी विचार केला? रावण पांढरे कपडे घालून गेला नव्हता, रावण भगवे कपडे घालून गेला. त्या भगवे कपडे एवढे पवित्र आहेत. तुकोबारायांनी एके भगवे कपड्याविषयी बोलले बघा, नेसुनी भगवी लुगडी वासना न सोडी विषयाची. तुकोबारायचं प्रमाण आहे. म्हणून परमार्थ करत असताना सगळ्यात पहिले तर काय पाहिजे तर आपली बुद्धी चांगली पाहिजे. तुकोबारायसारखे महात्मा म्हणतात, दुर्बुद्धी ते मना माझ्या घराण्याचे मूळ पुरुष समर्थ सद्गुरु वीरनाथ महाराज असं म्हणतात, कदा काळी कृपानिधी नको देव दुर्बुद्धी वारंवार नारायणा हेच करीतो प्रार्थना. सांडोनिया तुझे नाम नको विषयाचा भ्रम, दासवीराच्या माहेरा नको दुर्गुणाचा धारा. मग रावण सीताईजवळ गेली. सीताला एक वाटलं की हे जे भगवे कपडे घातलेलं आहे, हे जे भगवे कपडे घातलेलं आहे याच्या हातून पाप कधी होणार नाही. मग रेषेचं उल्लंघन करायला काय हरकत आहे? आपल्याकडे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय बघा, पाहे पाध्वजा Bye.
तर भगवे कपडे घातल्यामुळं सीतेनं लक्ष्मण रेषेचं उल्लंघन केलं. म्हणून पहिला सुरू माणसाची बुद्धी चांगली पाहिजे. भांडणं कधी होत नाही. बुद्धी चांगली लागली तर भांडण, बुद्धी जर चांगली नसली तर भांडण नक्की होत. बुद्धी चांगली नसली तर समाजात चांगलं नाव होत नाही. आणि मन चांगलं नसलं तर मन चांगलं असावं का नाही. हे मन कैसे केवढे ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे. हिरवी राटावया थोडे त्रैलोक्य जया. खूप बोलण्यासारख्या मानवावर बोलणार नाही. अभंग तसाच राहील. एक अस्थिर मन. कीर्तनात जरी माणूस बसला तरी आज त्याच्या काय चाललंय लोकांना कळत नाही. त्याचं त्याला माहित असतं पण आपलं काय चाललंय. म्हणून कबीरदास म्हणतात बघा, माला तो करणे फिरे जीभ फिरे मुखमाही. अरे मान हातात फिरते गोष्ट खरी आहे. जीभ विठ्ठल विठ्ठल म्हणते हे खरं आहे. पण अनुसंधान पाहिजे. महाराज असं म्हणत नाही. नामे रूपे नाही मेळ अवघावाचे चा गोंधळ. अरे तू बसलास, तुझं अनुसंधान पाहिजे. कीर्तनाला बसल्यावर सुद्धा मांडी कशी घालून बसली पाहिजे. त्याचं मन कसं असलं पाहिजे. तो कसा स्थिर असला पाहिजे. आपण कुठं आहोत. या शरीरातलं एक मन नावाची वस्तू आहे. ऐका, खूप बोलण्यासारखं बोलणार नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी मनाविषयी बोलताना एकच गोष्ट सांगितली. स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगत असताना माऊली बोलतात, मनाचे मनपण गेले जेथ बोलांचे बोलणे मन केले. दया माझी सापडले ज्ञेय दिसे. आता ज्ञेय काय आहे ते खूप बोलण्यासारखं आहे. एक बसवर लिहिलेलं असतं बघा, उत्तम ब्रेक. जास्त स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगायची काही गरज नाही. उत्तम ब्रेक मनाचा ब्रेक. त्या मनावर ताबा पाहिजे. अरे गाडी जर चालवायची असली तर ब्रेक चांगली असली तर गाडी व्यवस्थित चालते. ब्रेकच नसला तर गाडी चालते का. दोन गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट परमार्थात तर काय लागत असेल तर महाराज एक चित्त नावाची वस्तू असते. एक बुद्धी चांगली पाहिजे, दुसरं मन स्थिर पाहिजे आणि तिसरं एक चित्त. तुकोबाराने काय मागितलं. भोजना मागती Yeah.
सगळ्यात सोपा तर आजकालच्या काळात काय झालंय तर परमार्थ झालाय आणि सगळ्यात अवघड जर काय झालाय तर संसार झालाय. असं नाही आहे. सगळ्यात अवघड परमार्थ आहे आणि सगळ्यात सोपा संसार आहे. संसार होतच असतो आणि परमार्थ करावाच लागतो. अजून एकदा सांगतो, संसार होतच असतो, जन्म होतच असतो, आयुष्याची वाढ होतच असते, खायला मिळतच असते, मनुष्य पैसे कमवतच असतो, त्याचं लग्न यानं नको म्हणलं तरी लोक याला लग्न होतच असत, पैसे मिळतच असतात, नोकरीला काय थोडं बहुत प्रयत्न केला की नोकरी मिळतच असते. आणि एवढं करून माणूस बालपणाचा तरुण होतो, तरुणपणाचा प्रौढ होतो, प्रौढपणाचा म्हातारा होतो. ह्याला मरायला काय करावं लागतंय का? काय ना आपोआप मरतंय? ह्याला काही करावं लागतंय? सायास करोनी सायास नाही मारत, आपोआप मरत असतो. ह्याला काही मरायसाठी काही करावं लागत नाही. पण परमार्थात अरे देवाला धरीला मनगटी सोपं काम आहे का अवघड काम आहे? कलीच्या काला म्हणते अद्भुत वर्तीले सोपं काम आहे का अवघड काम आहे? रेड्या मुखे वेळ बोलविला चालविली सोपं काम आहे का अवघड काम आहे? एवढं करून काल गुरुजींच्या गावात बोललो, काल तिथं आपण जेवल्यावर आपलं पोट भरतं की नाही? जेवल्यावर आपलं पोट भरतं, पाणी पिल्यावर तहान जाते की नाही, झोपल्यावर आळस जातो की नाही. पण आपण नामस्मरण केल्यानंतर त्या परमपिता परमात्म्याचं दर्शन व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे? बघा, तुम्ही किती नामस्मरण केल्यावर दर्शन होतोय हा एक गौण विषय आहे. तुम्ही कसं नामस्मरण केल्यावर तुम्हाला दर्शन होतोय हा महत्त्वाचा विषय. कसं सोपं काम नाही आहे. आपल्याला वाटतं काय होत असतं, तसं नाही. गीतेमध्ये 7व्या अध्यायात असं भगवंत म्हणतो, मनुष्याणां सहस्रेषु कश्चित् पतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. अरे मी सगळ्याला नाही भेटत. कोणाला भेटतो? इकडे तर म्हणतो सकळासी येते, इकडे तर म्हणतात खटनटे यावे,
इथं म्हणतो विठू माझा लेकरू वळा, इकडे तर म्हणतात आणि इकडे तर म्हणतात की 1000 लोकातून एकाला भेटलं. हे वाक्य खरं का हे वाक्य खरं? चिंतन तुम्ही करा. तसा हा परमपिता परमात्मा आहे. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् यतति सिद्धे. 1000 लोकातून तो एखाद्याला भेटत असतो. म्हणून कीर्तनकार येण्याच्या आधी भजन चालू असतं. भजन व्हायच्या आधी अभंग म्हणले जातात आणि मग कीर्तनकार येतो आणि मग कीर्तनाला सुरुवात होते. तसं परमार्थ करायच्या आधी साधना करायला पाहिजे. उपासना ऐका, का तुकोबाराला असं म्हणावं लागलं? नवतिते संत का म्हणावं लागलं? अरे महाराजाच्या कुळात जन्म घेतला म्हणून महाराज कधीच होणार नाही. कधी होईल तो महाराज? का म्हणे नाही. स्वतः महाराज बोलतात निरसला देह तोवरे अवघे संसार. परमार्थ करताना अवस्था पाहिजे, व्यवस्था नकोय. कीर्तनाला व्यवस्था पाहिजे का अवस्था पाहिजे? असं ऐसा कोठे आठवजी परमार्थात अवस्था लागते. अवस्था आंबा झाडावरची कैरी खाल्लेल्याचा आनंद वेगळा असतो, पाड खाल्ल्याचा आनंद वेगळा असतो. अवस्था आहे. स्थूलातून सूक्ष्मात, सूक्ष्मातून कारणात, कारणातून महाकारणात अवस्था आहे. नामातून रूपात, रूपातून लीलेत आणि लीलेतून धामात एक अवस्था आहे. तसा परमार्थामध्ये मनुष्य नामस्मरण करत असताना त्याला एक अवस्था लागते. पण काही थोडस चिंतन करणं गरजेचं आहे. हे बघा, तुम्ही काय मी काय, आपण देवाला मानणारे माणसं आहेत की. आपल्याला जर कोणी विचारलं देव आहे का, आपण काय म्हणणार? पण जर समजा एखादा नास्तिक आला घोबडाच्या जातीचा आणि त्यांना म्हणू लागला देव नाही,
आता या 10 लोकांचा एखादा माणूस कुठे की देव आहे म्हणून त्याच्याबरोबर वाद करा. पण दुसरे लोक काय म्हणते, कोण असल्या वक्त्याच्या नादाला लागा म्हणतील की नाही, का त्याच्याबरोबर वाद घालत असते. नारद भक्ती सूत्रामध्ये 84 सूत्र सांगितले. त्या 84 सूत्रामध्ये एक सूत्र सांगितले, वादो नावलंबेया, वाद करू नकोस. अरे होय, वाद करू नकोस, पण त्याला म्हणू लागला की तुझा देव नाही म्हणून. आपण काय म्हणतो, त्याच्याबरोबर भांडण करा. पण एखादा जर खमक्या राहिला तर बरोबर त्याच्याबरोबर वाद करा. देव ऐका, देव आहे म्हणणाऱ्याची एक जात आहे, देव नाही म्हणणाऱ्याची एक जात आहे. बरं, जगात जर 50 माणसं राहिले तर 25 लोक देव नाही म्हणणाऱ्यापैकी, 50 पैकी 25. आणि उरलेले कसे आहे, कधी इकडं कधी जशी वेळ आलशी नाही. परवा एका ठिकाणी चालू होतो, एक माणूस होता कार्यक्रमाला येत होता. काय मी पॅन्ट कधीपासून घालता? नाही महाराज, मी पॅन्ट कीर्तनाच्या ठिकाणी गेल्यानंतर पॅन्ट घालतो, धोतर घालतो. लोक तर म्हणले, लोक रस्त्यावरून चिडवतात. म्हणले म्हणजे लोक चिडवतात म्हणून आपण आपला धर्म सोडायचा का? लोक आपल्याला त्रास देतात म्हणून आपण आपला धर्म सोडायचा का? शास्त्र आपण तो धर्म टिकवला पाहिजे, अशी पण एक चाल आहे. पण आता ते देव आहे का देव नाही, देव कसा आहे, आपल्याला त्याच्यात चिंतन करायचं नाही आहे. आम्हाला जर विचारलं कोणी देव आहे का, आम्ही 100% सांगणार देव आहे. आम्हाला नका काही कळना, आम्हाला देवाची भेट झाली नाही तरी झालं, कारण आमचा दृढभाव काय आहे, देव आहे, हा आमचा देव आहे. तुकोबार आहे, ऐका का दृढभाव आहे आमचा. तुकोबार सारखे महात्मे म्हणतात, माझ्या वडिलाची तुझी चरणसेवा. कोण म्हणतंय? पण तुकोबार सारखा महात्मा बोलतो की नाही.